हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो आपलं काय जेवण झालं नाही अजून. जेवण करायचंय, जेवण बनवायचंय. काही पोरं त्रास देते ते मुलगाचं काय करू ते मग होय साऱ्या इंजेक्शन लेकरांचा त्रास तर असणारच की भाऊ बहिणींनो. एकूण आता चालू आहे कामावरनं. सकाळी गेलो होतो भाऊ बहिणीनो. गेलो होतो म्हणल्यानंतर रात्री तिकडे पाऊस लय झालता. काळं रान म्हणल्यावर मेंदूळ चिखलाने पाय भरायचे. पण आता गेलोय कामाला म्हणल्यावर माघारी बी येता येत नाही. त्यामुळे मित्रांनो काय केलं, चालू केलं काम आपलं. म्हणलं आपलं दररोज आता का नाही पिंकीला म्हणलं लवकर पाठ डबा 5ला झाला म्हणजे म्हणलं कामावर लवकर पोचतोय. आणि भरपूर रोड खराब आहे त्यामुळे तर उशीर होतोय जायला. दगडचीच काटल्या ते समजे रोडवर. कोण आता हो का माझी पिशवी तिथंच ठेवली दारात फॅनपाशी आणि येऊनच बसलोय बघा. टाचला बी लागलाय खनका. काय झालंय कळा ना. एका सकाळी गेलेलो मित्रांनो. आत्ताशी आलोय घरी. म्हणलं चला लय अंधारपर्यंत काम केल्यावर परत त्याला गाडी आहे का गाडी चालवायचं म्हणल्यावर बी लय अवघड आहे. म्हणलं त्या रोडनं जर गाडीची लाईट दिसायला नाही, तसले लाईट नाही ना पांढरे आपल्या गाडीला बसवलेलं नाही. बसवलेलं असल्यावर ते जरा वेगळं असतं मग त्याने दिसतंय. आपली पिवळी लाईट आहे गाडीची, जी गाडी बरोबरच असते ती त्याच्यामुळं. तर हो का घरी आल्यापासून काय आता तुम्हाला सांगायचं. हो का डोकं तर दुखतंय मैंदूळ. आणि हो का मायरो आपली बेफाम झोपली बघा. हो का बदकीच तापली या. तोंड फुकसून पडली बघा. काय करायचं नेमकं आता. अरे झोप की रे लेकरा. ह्या पोराला तर 4 इंजेक्शन मारले तरी पोरगं झोप नाही. तो नाही का तसं वळा कशाच तरी इंजेक्शन मारले ते वाटतं. पुरीला बी मारलंय शाळेत मायरूला. तिला मारलंय ती धनुर्वाणी लेकराला हो नाही म्हणून. ते त्यांनी गोळी बी दिली वाटतं बरं का. चारली की तिला चाललंय का. आणि ह्याला तर हो का या बारक्याला तर हो का या बारक्या चिंगऱ्याला 2 दांडा दोन्ही मांड्यानी 4 मारले ती तरी ती काय ग बसतय होय तवा. त्याला काय कोणा वाटतं मायरी जॅम झाली पण ह्याला काय व्हाय नाही. हो का ते मायरोला काय करतय जाऊन खिजवतय ओढतय तिच्या पायावर खांतय वर काढतय. तिला बी झोप द्यायला हसतय अजून 2 दात काढून उंदरावाने काय का ना. किती ध्यान आहे बघा त्याला सगळं हा 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 हाय लागा वय लागा. हा तुला कोणी बोलवलंय हा. अरे 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 तेव्हा कसं आहे खेळ मराठ्याला काच नुसता पप्पा आलाय म्हणून तर दारात न पळतय. चिंगरिंग रिंग समजत काय लागलाय. हो कुठं इंजेक्शन दिलं हा. कुठं दिलं मला सांग की समर्थ. कुठं दिलं कुठं दिलं समर्थ इंजेक्शन सांग मला. सांग की हा. बघा कसं आहे. पहिला स्वयंपाक करायचा आहे अजून. स्वयंपाक कर म्हणलं पिंकीला पटकीनं जेवू दे झोपू दे. होय झोपच लागले मला तर आता. डोळ्यात काहीतरी गेलंय. डोळ्यातच कसले चिलटलय जाते ते बघा येताना. कसली काळे पिसुळ्यासारखी चिलट आहे ती. ते असं तुम्हाला सांगतो. मार पाहिजे त्याला मार. काय घेतोय मग तिचं सोडूनच टाका धोका त्याला. म्हणून तर दिवसभर त्याला टाकत नाही झोक्यात. एक त्याला टाकायचं तर बेडवर बसली की बेडवर घ्यायचा
आणि खाली गेलं की खाली तिकडे घ्यायचा, खाली सोडायचा. खाली घेतला तर त्या टेबला जाऊन खेळतो काय, त्या ह्याच्यात जाऊन बाहेर काय पळतो, काय करावं? दिवसभर नुसता व्हायचं का तरी करून. नुसतं पळतंय इकडं तिकडं. उद्या बी आपलं जायचं मित्रांनो. सकाळचं आपलं जेवढं सकाळ जाईल तेवढा धंदा राखतो गुटेचा. उशिरा गेल्यावर नाही लय काम होतो. नगवी एक मोडलं, एक राहिलंय, आता एवढंच राहिलंय, त्याच्यावर काम चालू आहे बघा. काय रे चिंगरी ती बोलते? हा हा बर काय नाही. ती आताच नाही घेणार, ती रजिम्या हातचा तापणार नव्हते त्याला हलावी येणार ना, हात हलवणार नाही. ते असं लई करतो. हातच लावू देत नाही. लेकराचं माझ्या पाहिजे करायला. अहो शाळेत आली होती तेव्हा चांगली होती, परत भेळ खायला गेली, उदाड मारलं आणि परत अचानकच रडत आली भेळ खाऊन येऊन. दुखायला लागला असेल उदाड मारल्यामुळं. भेळ खायला गेली होती, भेळ खाऊन आली माघारी, रडतच आली येताना. मी म्हणलं भेळ खाल्ली का? म्हणलं गोळी खा. ती बर्फाने शकलं नाही. हा गाव टाकते तापच येतो त्याने त्या इंजेक्शनाने. परत त्याला मग शेकावं लागतं बर्फाने. गोळी दिली असेल, गोळी चारायची 2 टाइम. ह्याला दिली का? त्याला काय? त्याला बी दिलेत की 2 गोळ्या. त्याला 4 इंजेक्शन आहे की. होय तेव्हा कसं करतोय बघा. ती नाही ग बसत. चपळ प्राणी आहे, चपळ प्राणी. काय दप्तर उडा उघडतो काय? नाही करताय नुसतं. तर बघू भाऊ बहिणीनं जर बेताचा व्हिडिओ टाकता आला तर नक्कीच टाकेल. काय बेत बनवायचं चालू आहे, काय नाही बनवायचा. मटकीचं कालवण भाकर करावं. मटकीचं कालवण म्हणजे मटकीच्या डाळीचं कालवण. बर बघू काय असेल ते. काय केल्यावर दावीन भाऊ बहिणीनं. काहीतरी खावं, भात चटणी मिरची खावं ना. सकाळी चपाती एक खाई. माझ्या डब्यात तशीच आहे. मी बी नाही खाली, मी बी एकच चपाती खाली. तुमच्या चपात्या 2 असते ना घरातली, 3 चपात्या लय झाल्या. हो करते भाकर खायचं आपलं शिळं पाक भाऊ बहिणीनं. काय करता फेकून द्यायचं काय शिळं? अन्न बरं फेकून द्यायचं. मग काय एक तर चालली तारांबळ आपली. कोणाला सांगून सरणार आहे का? अजून दुसरा डोक्याला ताप आहे की काय, कोणाला काय टेन्शन त्याचं वाटत नाही. आणि एका जनावरा मला व्हिडिओ काढायचा आहे बरं का. हाय एक जण ती म्हणतोय की कोण पोसा येत नाही, गाडी नेऊन ओढून नेली तर. गाडी नेली तर नेऊन ओढून, पण ती माझ्या नाव आहे ना. ते माझ्या नाव असल्यामुळे मला टेन्शन आहे, दुसऱ्याला आहे का काय टेन्शन? ते आता ज्याचा कागद असतो ना तिथं त्याला हे असतं. तर जाऊ दे, जसं घडल तसं घडल. आता 10 तारीख आली, 8 दिवस झालं. उद्याच्याला 10 तारीख म्हणल्यावर दुसरा एक चार्जेस परत पडू द्या. माझं म्हणजे जेवढं केलेलं तेवढं त्या अकाउंटवरचं गेलं पाहिजे खपकीनं निघून. ते असू द्या, जे काय असलं डोक्यात तसं तर तसं बी घडू द्या भाऊ बहिणीनं. एकदा मायनसमध्ये खातं गेलेलंच आहे. आता गेलं काय जरी झालं तरी आपण काय फक्त नुसतं आपलं ते म्हणायचं दाढीवर आपण घालवायचं. आता नाव काय घेत नाही, तर असू द्या. सत्याचे इथं कसं असतं, सत्याला कोणी सत्याचा असतो ना, सत्याचा विजय जरा शेवट असतो. खऱ्याला डिमांड जरा पहिल्यांदा असतं. त्याच्यामुळं असू द्या, कसं का असायचं तसं असू द्या. मित्र कोणाला काय बोलायचं सोडून दिलेलं आहे. भरा बरं नका, काय करायचं ते करून द्या. मला सरांचं त्या मॅडमचं फोन आलं तरी मी तर ते फोन बी उचलत नाही. काय उचलायचं काय करायचं त्याविषयी सोडून जी तिच्या त्याच्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं. झाला आता विषय एक झालंच. जी काय गोष्टी होत्या ते करून झालेल्या आहेत. ते आता समजा ओकेमध्ये फत्ते झाले म्हणल्यावर आपण आता नाही लई डोकं लावायचं. आपण डोकं लई चालवलं की आपल्याला अजून बीपी आपला हाय व्हायचा.
त्याच्यामुळे कशाला वाढवून घ्यायचं आहे. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तो सर्वांनी काळजी. बाय बाय.